सध्या ई कॉमर्सचा जमाना असून सर्वच वस्तू या घरात बसून ऑनलाईन ऑर्डर केल्या जातात, कारण त्या ऑनलाईनमध्ये स्वस्त मिळतात। सोशल मीडिया साईटवर देखील याच ऑनलाईन वस्तूंशी निगडीत अनेक जाहिराती दाखवल्या जातात, ज्यामध्ये खूप स्वस्त आणि परवडणाऱ्या वस्तू असा भास दाखवला जातो। परंतु त्यात काही वेळा बहुधा काही जाहिराती फेक असतात। ज्या जाहिराती दाखवताना इतक्या सुंदरतेने दाखवलं जातं की जाहिरात पाहणाऱ्याने ती वस्तू ऑर्डर केलीच पाहिजे, कारण ग्राहकाला स्वस्तात वस्तू मिळत असल्याने ग्राहक त्याला बळी पडून ती वस्तू ऑर्डर करतात। सध्या ट्रेंडिंगमध्ये अनेक वस्तूंची जाहिरात सुरू आहे। सध्या सगळ्यांकडेच मोबाईल आहे आणि त्यात सोशल मीडिया वापरणाऱ्यांची देखील संख्या खूप आहे। काही सोशल मीडिया साईटवर अशा फसव्या जाहिराती दाखवल्या जातात, ज्यामध्ये रोजच्या वापरातील कोणतीही वस्तू दाखवली जाते, जसे की प्रोजेक्टर, मोबाईल, स्वच्छतेचे साहित्य, व्यायामाचे साहित्य किंवा कपडे किंवा घरात लागणाऱ्या इतर वस्तूंची जाहिरात केली जाते। ग्राहकांनाही या जाहिराती पाहून भुरळ पडते। मग ग्राहक ती साईट व्हेरीफाईड आहे का नाही याची खातरजमा न करता वस्तू ऑर्डर करतात आणि फसतात। व्हेरीफाईड असलेल्या वेबसाईट किंवा ॲप सोडून इतर थर्ड पार्टी वेबसाईटमध्ये कित्येक वेळा अशा जाहिराती बघून ऑर्डर केलेल्या वस्तूंमधील बहुधा वस्तू फेक असतात। पाहिलेल्या वस्तूंऐवजी दुसऱ्याच वस्तू या ऑर्डरमध्ये येतात। सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेल्या मिनी प्रोजेक्टरची जाहिरात पाहून अनेक जणांनी ते ऑर्डर केले असता ती ऑर्डर जेव्हा त्यांच्याकडे पोहोचली तर त्यांच्याकडे त्या मिनी प्रोजेक्टर किंवा वस्तूऐवजी भलतेच काहीतरी निघाले। काही जणांना शॅम्पूच्या बाटल्या, काही जणांना रिकाम्या बाटल्या, तर काही जणांना काहीतरी वस्तू भेटल्या, ज्यामध्ये त्यांची फसवणूक झाली। ही वस्तूंची फसवणूक नसून ग्राहकांची आर्थिक लूट देखील आहे। या वेबसाईट्स व्हेरीफाईड नसल्यामुळे त्या वस्तू रिटर्न देखील होत नाहीत, ना त्यांचा कॉन्टॅक्ट होतो ना काही, त्यामुळे पैसे देखील वाया जातात। वारंवार सांगितले जाते व्हेरीफाईड ॲपवरूनच किंवा वेबसाईटवरूनच वस्तू ऑर्डर कराव्यात, जेणेकरून आपली फसवणूक टळेल, कारण व्हेरीफाईड ॲपवरील वस्तू रिटर्न करता येतात, त्यांच्या कस्टमर केअरशी देखील संपर्क साधता येतो। मात्र इतर थर्ड पार्टी वेबसाईटमध्ये ऑर्डर केलेल्या वस्तूंच्या बाबतीत असे होत नाही। त्याचे कस्टमर केअर नंबर खोटे असतात, वेबसाईट देखील खोट्या असतात, ज्यामुळे आपली फसवणूक झाल्यानंतर त्याची तक्रार आपण कोठेही करू शकत नाही। या साईटच व्हेरीफाईड नसल्याने त्यांच्यावरून ऑर्डर न केलेलं बरं। मात्र लोक ऑर्डर देणाऱ्या कुरिअर कंपन्यांना याचा जबाबदार ठरवतात, ज्यामध्ये त्या कुरिअर कंपन्यांची किंवा त्या डिलिव्हरी बॉयची काही चूक नसते, त्याचा काही दोष नसतो, कारण ते फक्त ऑर्डर पोहोचवण्याचं काम करत असतात। त्यांचा आणि ई कॉमर्सचा संबंध फक्त डिलिव्हरीपुरता असतो। ग्राहकांनी सावधानता म्हणून सोशल मीडियावर दाखवल्या जाणाऱ्या फसव्या जाहिरातीपासून लांब राहिलेलंच बरं। आपलं आर्थिक नुकसान टाळण्यासाठी व्हेरीफाईड नसलेल्या वेबसाईटवरून कोणत्याही वस्तू ऑर्डर करू नयेत, त्यामुळे आपली फसवणूक टळेल आणि आपला मोठा आर्थिक नुकसान देखील वाचेल।